प्रभात मंडळी, मी अमोल पवार पुन्हा तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस दुसरा आणि आज आपण निघालो आहोत महाबळेश्वर एक्सप्लोर करायला. तर आज मी घेतली आपली जिक्सर इकडे मी ठेवले. आज रोहितची गाडी आपण चालवणार आहोत कारण की जास्त गाडी आपण काढत नाही आहे. 5 जणांना फक्त 3 फक्त बाईक काढत आहोत. तर हेच आमचे ते महाशय रोहित चाळके साहेब. काय आलं हाय कर, हाय से, हाय से, हाय हाय हुक, हाय हुक, हाय हाय. चला जाता हूँ ऑर्थर सीट पॉईंटला आपण आता सध्या निघालो आहोत. पाहू इकडून आता सध्या इकडे कसं तुमचं मॅप पण तुम्हाला ऑफलाईन डाउनलोड करावं लागतं. इकडे इंटरनेटचं कनेक्टिव्हिटीचा इश्यू आहे, त्यामुळे आम्ही पण सध्या स्ट्रीट फेस करतो आहे. तर आमचा प्लॅन असा होता की ऑर्थर सीट पॉईंटपासून आपण स्टार्ट करायचे आपले पॉईंट. तर आता सध्या आपण पुढे गेल्यानंतर आधी पाहूया कुठला जवळपासचा पॉईंट आहे आणि त्याच्यानंतर आपण 1 बाय 1 तिथून स्टार्ट करू. ओ अरे हे काय फालतू गेले तेच दिले तुमचे, आम्ही घेतलेच नाही, फक्त गाडीचेच पावते दिले, तुमचे घेतलेच नाही. तर ह्या पाचव्या पावत्या असतात. किती रुपयाची एक पावती असते ही? 30 रुपयाची. 60 रुपये झाले ना. तर आता इथे आम्ही पोचलो, पण वीकेंड असल्यामुळे भयंकर ट्रॅफिक आहे इथे. जर तुम्ही इथं पाहत असाल कार वगैरे, आणि हा छोटा रस्ता आहे. हा असा आम्हाला रस्ता काढावा लागतो. तर हा कास्टल रॉक पॉईंट आर्थर सीट पॉईंटला जातानाच तुम्हाला लागेल आणि इथून तो एंट्रन्स. इकडे जाता मस्त सगळे जेवायला बसलेत. तर आहे एल्फिस्टन पॉईंट. तर इकडे असं सांगितलं जातं की लेफ्ट हँड साईडला तुम्हाला कोयना व्हॅली दिसेल या साईडला, आणि या साईडला सावित्री नदीची जी व्हॅली आहे ती, आणि इथून पुढे जर तुम्ही जेव्हा पाहाल तर तुम्हाला प्रतापगड दिसेल. धुक्यामुळे आता ते एवढं दिसून येत नाही. श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान किंवा आर्थर सीट पॉईंटला आपण जातो
त्याच्या आधीच हा पॉईंट लागतो. हे मंदिर आहे, इकडचं प्रचलित असं मंदिर आहे. तर तिकडे आपण निघालो आहे. तिकडे ट्रॅफिक लागले, आय गेस पार्किंगसाठी असेल. या साईडला पार्किंग पण करायला पे अँड पार्क आहे. तर हा एंट्रन्स आहे इथून मंदिरासाठी. तर फायनली आपण आता पोहोचलो मॅप्रो गार्डनला. आता त्याचा एंट्रन्स. आणि हा यांचा मॉल. इकडे यांचे सर्व असे प्रोडक्ट मिळतात आणि इकडे तुम्हाला सॅम्पल टेस्ट करायला पण भेटतो. जर कुठलं तुम्हाला चॉकलेट्स वगैरे किंवा कोणतं ज्यूस वगैरे घ्यायचं असेल तर 5 चॉकलेटचं टेस्ट करा. टेस्ट करायला पण देतात. हे आमचे करते यांनी मस्तपैकी जी आम्ही आता ऑर्डर दिली होती जी होती सँडविच. इकडचं फेमस सँडविच आहे असं आम्हाला प्रणवने सांगितलं आहे. काय प्रणव? हो मस्त झालं. हे सँडविच टेस्ट करू आणि तुम्हाला सांगू. फर्स्ट बाइट जस्ट ट्राई. अच्छा, सेम आपको बाहर भी मिलेगा लेकिन ये थोड़ा फ्रेश लग रहा है, तो यहाँ आके ज़रूर ट्राई करना. चीयर्स. हे तू ट्राय कर भाई. भाई ट्राय कर भाई. कसं वाटतं रोहित तुला खाऊन? गरम आहे नाही, ठीक आहे का? ओके ओके आहे. मस्त वर दे बस. आपला तर जायचं टेबल बनला. किती वेळ लागेल? 15 मिनिटं पण लागणार नाही. जवळच आहे. हा लोकल आहे सर. आपण जाऊया तिकडे. चला. ओ शेट चला. तर पाचगणीलाच आहे टेबल पॉईंट. तर ॲक्च्युली आपल्याला तिकडून सनसेट पाहायचं आहे, त्याच्यामुळे आपण आता निघालो आहे. अर्थातच जर तुम्ही महाबळेश्वरला येत आहे इन्स्टिट्यूट ऑफ कार, जर तुम्ही बाईक प्रेफर करता तर तुम्हाला तुमचा वेळ खूप वाचतो आणि त्याच्यामुळे तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. अदरवाईज तुम्हाला ट्रॅफिकमध्ये तुम्हाला खूप उशीर होईल गोष्टी पाहण्यासाठी. तर आपण पोहोचलो आहे टेबल्स पॉईंटला. इथून खाली पार्किंग वगैरे तुम्हाला मिळेल आणि त्यानंतर इथे तुम्हाला वरती जावं लागतं. ही अशी गर्दी आहे आज पर्यटकांची, पण खूप सारे लोक आले आहेत. वीकेंड मोठा आहे म्हणून.
तर त्यामुळे इकडे एक यात्रेचं वातावरण आलं आहे. तर साधारण हे असं एकदम सपाट भाग आहे हे पूर्ण, त्यामुळे याला टेबल लँड असं बोलतात. आणि इकडे तुम्हाला हॉर्स रायडिंग वगैरे हे तुम्हाला सर्व इकडे करायला भेटेल. तर नक्कीच एकदा इकडे तुम्ही भेट द्या, खूप बरं वाटेल. आणि सनसेटला जर तुम्ही आलात तर खरंच तुमचा इथे एक चांगला असा एक दिवस तुमचा कंप्लीट झाल्यासारखं तुम्हाला वाटेल.